शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर काल सकाळचा व्लॉग आहे हा. आणि घेतल्यास कधी सोलार धुतला नाही, म्हणजे पावसाच्या पाण्यानं जेवढं धुवून जाईल तेवढंच, पण जास्त असं कधी धुतला वगैरे नाही. आणि वरवरच धुतलाय, काय डीप क्लिनिंग वगैरे केली नाही, का तर त्या पाईपा निघणं झालेल्या होत्या. खरं तर सगळं खोलूनच धुवायचा होता, पण पाईप जाम बसल्यात सगळ्या निघणात, त्यामुळं मग वरवरच धुतला. का तर धुरा फुफुटा एवढं सगळं बसून जाम झालं होतं सगळं. आणि प्रकाश म्हणजे कसं ऊन तर हे होणार ना, म्हणून मग पाणी घेऊन येऊन सगळं धुरा सगळा धुवून काढला. आणि एकतर थंडीमुळे पाण्याचा थोडा प्रॉब्लेम व्हायचा लागलाय. पाणी 1-2 जणांनी आंघोळ केली की लगेच ना पाणी थंड होऊन जायला लागले, पण धुतल्यास थोडा फरक पडेल असं वाटलं, म्हणून मग धुतला. आणि रिझल्ट चांगला लागला, म्हणजे की फरक पडला की पाणी थोडं चांगलं तापायला पण लागले. आणि एवढं हे होईना झालं. तर धुरळा हे बसल्यामुळं सगळं स्वच्छ कांड्या वगैरे सगळं ना ते धुवून काढलं ह्याने. Kuka, itu आता झाली का काय हातावर कालच कपडे Şizar, sütün şizar. Mama, sütün şizar. Bot. Çapı zaten. Sonra itu apa itu? इकडे पाहिजे करतो त्यांनी तिकडं कसं काही केलं. सगळ्यांच तिथं त्यामुळे तुम्ही तिकडे केले इतके म्हणजे पाहिजे. चला सोलार धुतला. आज सकाळ सकाळी वर येणं झालंय. पाणी सकाळी आलं होतं, पाणी वगैरे कपडे वगैरे धुवून झालं, पाणी भरून हे प्यायचं, पाणी भरावं लागतंय ना. तर ना सोलार धुवायचं होतं वरनच, म्हणजे असं धुतलं. माती भरपूर असं वर धुरळा फुफुटा बसलेला असतोय ना, आणि त्यामुळे पाणी एकतर ह्या गारठ्यानं काय व्हायलंय, 1-2 जणांची जरी आंघोळ झाली परत बाकीच्यांना पाणी गार यायला लागले. मलाच तसं होतंय. तनुची ह्यांची लवकर होती सकाळी आणि परत माझी होती ना, मग गार पाणी मला आणूला परत असते अक्षरला. मग जरा ते फुटाला बसलेला धुरळा म्हणलं तिने धुवून सगळं काढलं. म्हणलं पाणी जरा जास्त तर तापलं ना तर स्वयंपाक करायचा आहे. आणि
तर वांगी अशी चिरून घेतल्यात. भरूनच करणार होते, परत म्हटलं भातावर हे पातळ जरा लागते आधानी. आणि लसूण, आलं, कोथिंबीर असं बारीक केले. तर आता फोडणी टाकते. आणि अनुला तर जाम झाले बघा, आज वरडून टोपडं आणि ती स्वेटर घातले, जाम झाले तिला. तर नुसतं औषधं होती घरात शिल्लक, 30 वाजलेत. इकडं बघ. आता म्हणलं वांग्याची पातळ भाजी करावी. आणखी चपात्या ही झालेले आहेत करून, फक्त भात तेवढा करावं का काय असं वाटायला लागले. चपात्या झाल्यात. आणि बाजरी आज आणायची. बाबा त्यांना सांगितले बाजरी आणा म्हणून, का तर निवडून दाळून ते आणलं पाहिजे ना. परत काय होते आणखीन गिरणी, ह्या आपल्या घरच्या गिरणीत काय होत नाही, बाजरी नीट येत नाही पीठ. बाजरीचं पण येत नाही आणि ज्वारीचं पण येत नाही. त्यामुळे मला बाहेरनं दळून आणावं लागते ना. मग आणल्यानंतर जरा निवडायला लागतेच, बघावं तर लागतेच. मस्त असतात स्वच्छच, पण तरी पण बघावं लागतं निवडून दळायला द्यायचं. म्हणलं थोडा आधीच आपण अगदी आयत्या वेळी नको, सगळं आधीच करून ठेवलेलं बरं. आणि रविवारचं तर इतका गोंधळ असतोय, काम काहीतरी ज्यादा. आणखीन भाजी ही आणायचं, निवडायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि त्यात आता भोगीचा बाजार ते सगळं करायचं आहे. म्हणलं मग रविवारी नको काही जास्त, आजच बाजरी आणा म्हणून सांगायला लागले. बघू आता कधी आणते, म्हणजे दळून बिळून. आणि परत गर्दी पण खूप असते तिथं दळायला. त्यामुळे म्हटलं चला तेल तापले, भाजी फोडणी टाकावी. जरा भात करायचा आहे. तर बेसन पीठ पण सगळं संपलंय, ते पण म्हटलं थोडं दळून वगैरे ठेवावं. टाकते. मिक्सरचं भांड धुवून म्हणलं पाणी जरा टाकावं, सगळ्याला लागले ना. तेलात वांगी टाकली ना ही काळी होते बरं. आपण भाजायला टाकायला चालतंय तसं, पण काळी पडते म्हणून वरण असे टाकणार आहे. वांगी आणि अशी टाकल्यावर पटकन शिजतात पण. आणि आता कूट आणि मीठ टाकायचंय. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं. नमक, थोडस तिळाचं बारीक करून ठेवलेलं होतं ना ते टाकले. तर ठराविक भाज्यांना असं घालण्यासाठी तीळ भाजून असे बारीक केले होते मी. वांगी, दोडका अशा भाज्यांना, रस्त्या भाज्याला तिळाचं कूट म्हणून ते पण बारीक केलेलं होतं. तर शेंगदाण्याचं कूट थोडं कमी लागते, काही हिशोबातच येतोय, पण थोडेसे चवीत बदल ना टाकूया. वांग्याला ना जास्त असं खळाखळ मोठं, म्हणजे मोठ्या आचेवर शिजवायचं नसतं कधी वांग, असं म्हणतात की बारीक मंद गॅसवर शिजवायचं म्हणून. तर खोबरं ना तुकडे करून घ्यायला लागले चटणी करायला खोबऱ्याची. तर काल भिजत घातलं होतं डोसा करण्यासाठी, का तर सारखंच इडली करतोय म्हणलं. आणि इतक्या दिवस झालं ना तवाच नव्हता डोश्याचा, तर गिफ्ट मध्ये तवा पण मिळालाय. तर म्हणलं चला आता करूयाच आपण, म्हणून काल भिजत घातलं होतं. पण पीठ काय फर्मेंटच झालेलं नाहीये इतकं म्हणावं तेवढं, म्हणून नेऊन उन्हात बाहेर ठेवून आली मी. आणि आता म्हणलं तोपर्यंत चटणी तर करून घेऊया. इकडं बटाटे होते 4च, तेवढे शिजवले कुकरला. आणि आता म्हटलं चला तोपर्यंत चटणी करून घेऊया. हे तर पीठ ठेवले उन्हाला. तर चटणी आपली बघा खोबऱ्याची तयार झाली. आता डोसे आणि बटाट्याची भाजी राहिली करायची, आता करून घेते. तर ह्याला फोडणी वगैरे काही टाकत नाही, अशीच छान लागते. आपला तवा स्टिकर गरम करून काढलं आणि धुतलाय आता स्वच्छ. आणि ना हे बघा आमच्या आज उपऱ्यात व्हिडिओ करायचा होता, तर भाजी
केली पण. तर चला म्हणलं आता राहू दे, डायरेक्ट तयारच दाखवूया. तर भाजी झाली आणि आता पीठ ना उन्हात ठेवलं तर एक थोड्या वेळ ठेवलं होतं. तर पीठ फर्मेंट आता झाले. तर यामध्ये थोडं घट्ट आहे ना, पाणी आणि मीठ घालायचं आहे. तर सोडा वगैरे मी काही घालत नाही, डायरेक्ट करताना मीठ फक्त. यामध्ये मीठ घालणार आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे. हो, मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून. मीठ टाकायचंय. नको बाई, कमी जास्त होईल. समजा लागेल तेवढंच घालायचं. कमी पडलेलं चालते, जास्त झालं काढता येते का परत. आता मिक्स करून घेते मी चांगलं. आणि नवीन तव्यावरती आता आपले कसे डोसे होते ते बघूया. तेल थोडं टाकूया. आणि हे स्पॅच्युला आपण मिळाला होता, तर तव्याबरोबर मिळाले. हा, नवीन तव्यावर आता पहिल्यांदा करूया. बघूया आता कसा होते काय होते. टाकायचं. तर डोसा आणि कांदा हे चिरून उत्तप्पा पण करणार आहे. आता एक एक सगळं करून घेते मी. खाऊन सांग पिल्लू कसं झालंय. बाळ माझं शाळेतून आलं, आजारी पडले तर शाळेत गेलत. छान झाले. छान झाले का? अरे वा वा. तर शाळेत गेली होती बरं कानो, तर सर्दी ताप आलाय, खोकल्यानं जाम आहे. पण रडायला लागली की शाळेत जाणार म्हणून, तर म्हणून घालवलं. तर घरात औषध होती तीच द्यायला लागलोय. का तर औषध आहेत शिल्लक आणि आता परवाच तर आणलेले, त्यामुळे मग काय नेलं नाही दवाखान्यात. का तर परवा जे झालं होतं तेच सगळं आहे ना, फक्त अँटीबायोटिक नसल्यामुळे थोडं असं लवकर होईना झालं. पण होईल, नाहीतर मग न्यायचं. तर आली शाळेत जाऊन आणि आता आपलं संपत आलं आणि आता अक्षपुरतं करायला लागलीये मी. संपलंय पण सगळ्यांनी खाल्लं. तर आता भांडी पसारा आवरते. भांडी सगळं पडले. आणून पण खाल्लंय की नाही. तर ना दवाखान्यात शेवटी जायला लागला. अनुचं काही ताप कमी आहे ना, आणि खोकला सर्दी आणि कफ झालाय, छाती भरले. उलटी पण होईना तिला, नुसतं उलटी आल्यासारखं होतंय आणि उलटी काय होत नाही. मग घरातली औषधं देऊन देऊन आता काय ती कमी आहे ना. गेलो दवाखान्यात, नवीन सगळी औषधं दिल्यात. आणि कसं होते मेन म्हणजे अँटीबायोटिक दिल्याशिवाय कमी येत नाही. तर अँटीबायोटिक पण दिले. जाऊन आलो दवाखान्यात मगाशी. तर आता औषधं सगळी द्यायची आहेत. वाफ द्यायला सांगितले, वाफ द्यायचे. तर डॉक्टर म्हणले जुनी औषधं देऊच नका, पॉवर कमी झालेली असते औषधांची एकदा फोडलं की औषध. आणि दवाखान्यात जाऊन आलो. त्यांचा एक चष्मा तयार करायला टाकला होता. जी डोळ्याला सूज आले म्हणून डॉक्टरांनीच थांबवलं होतं. ते कमी आलंय वाटतं आता. चष्मा दिला होता तो पण तयार लगेच झाला. कालच दिला होता आणि लगेच आज झाला म्हणून फोन पण आला त्यांचा. तसाच येताना चष्मा घेतला आणि आलो. तरी पण चष्मा काय नीट झालेला नाहीये. ह्यांचं म्हणणं आहे की व्यवस्थित नाहीच झाला. आता अनुला औषधं तयार करून पाजायचे. ते एक एक आता 3 आहेत. सर्दी तापाचे एक, खोकल्याचे एक आणि अँटीबायोटिक एक, अशी 3 औषधं असतात नेहमीच. आता औषधं देते. आणि आज भाकरी केली तर दाखवते. तर भाकरी आता तिला देते. भात वगैरे झालाय अनुला. तर अँटीबायोटिक औषध तयार करायचं. तर आता अगोदर पाणी देत नव्हते, असं नुसतं हे औषध असायचं, सांगायचे की इथपर्यंत पाणी उकळून थंड करून ओता म्हणून. मला वाटते पाणी गरम करून उकळून ओता म्हणून सांगितलं तरी बायका नुसतं कोमट करून ओतत होत्या.
काय कुणास ठाऊक. परत ते पाणी ओता म्हणून सांगायचं आणि ते बंदच केलं. परत पाणी सुद्धा त्यांनी द्यायला लागले. कशामुळे कुणास ठाऊक. आधी तर आता ह्या पोरींना आणत होतो ना, ते माहिती आहे मला, त्यामुळं अनुभव आहे. तर सांगायचे ना अँटीबायोटिक आहे, पाणी गरम करा, थंड करा आणि मग ते ओता म्हणून. गरम पण ओतायचं नव्हतं आणि उकळून पाणी मेन म्हणजे. आणि तो रानू पडली, आता लागले अजून. आता दवाखान्यात जाऊन आलो नाही तर आता औषधी तयार करून पाजायचं आणि हे अँटीबायोटिक शिवाय फरक पडतच नाही. आहे की नाही. वाफ पाजून द्यायचे, वाफ द्यायला सांगितले. धर आधी तोंडाला धर, नाकाने घे. आणि तू बारकूच होता काय करत होत. ओगी काढायचं आणि हे तोंडात घालत होत ना. जेवण आमची झाली आणि अनुला पण ना चारून आणून औषध खाल्ली ना, तर अनुला औषध नको झाली ती पण पिली औषध मात्र आणून. आणि आता बसले लिहित. तर जुनी वही घेतल्या पोरींची आणि त्याच्यावरती 1-2 काढले ते ना. अगं थांब की, मी दाखवायला लागले तिनं. तुझी नाहीये, जुनी आहे बहुतेक ही. का मराठी व्याकरणची असेल. नाही आणून लिहिले, आता काय माहिती कशाचे. तुमचं मराठी व्याकरणाची झालं. आणि जुनी वय आहे म्हणून कशाला दिली मग तुम्ही. धरा ठेवा, असू दे. तेवढंच पान फाड मागल सगळ्यात मागच्या पानावर लिहिले. तर तोंडात ना पेन. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय शुभ शिवरात्री सर्वांना.